मंडळी, प्रेमाची गोष्ट 1 हा सिनेमा तुमच्या पसंतीस उतरला होता. त्याचप्रमाणे प्रेमाची गोष्ट 2 हा चित्रपट देखील तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री वाटते. या चित्रपटाविषयी तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळूया आजच्या प्रहसनांकडे. मंडळी, आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग आज करणार आहे एका दिवाळी पहाट कार्यक्रमाचं सूत्रसंचालन. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा फराळ अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलावंतांना. शुभ दीपावली, शुभ दीपावली. वा वा वा, काय भारी वाटतं तुम्हाला सांगतो राजपूत. खरंच पुन्हा एकदा शुभ दीपावली. तुम्हाला पण. दिवाळी म्हटलं ना की वेगळ्याच वाईब्स असतात, वातावरणात प्रसन्नता असते, प्रसन्नता. हो खरे सर. आणि या कार्यक्रमाची धुरा सांभाळायला तुमच्यासारखे धुरंधर निवेदक उज्ज्वल सरमळकर असल्यावर तर म्हणजे कार्यक्रमाला असे 4 चांद लागून जातील. म्हणजे सुहागा पे सोना. नाही नाही राजपूत, सोने पे सुहागा. बरं, बाकीचे कलाकार आलेले आहेत? आलेले सगळे आलेले आहेत ना? हो हो. आणि नाही त्यांना बोलू आज. पण मला सांगा, काल रात्री म्हणजे आत्ताच तासाभरापूर्वी झोपलोय कुठे आपण. 2:30 वाजता तुमचा मेसेज आला की स्पॉन्सर्सनी सांगितलंय आपल्याला सहनिवेदिका लागणार आहे. अचानक. सॉरी सर, म्हणजे ते स्पॉन्सर आहेत ना, त्यांनी एकदम तशी अटच ठेवली. अच्छा, हो का? हो, म्हणजे त्या मॅडम असतील तरच स्पॉन्सरशिप देऊ म्हणे. आता काय करणार. कोण आहेत त्या? अरे बापरे, तुम्हाला माहिती नाही? मोना मॅडम. मोना अहो खूप मोठ्या रील स्टार आहेत. हो का? इन्स्टावर ना त्यांचे 14 मिलियन फॉलोवर आहेत. किती? 14 मिलियन. 14 मिलियन. आता त्या बघा, त्या आल्यानंतर अशी बुचू गर्दी होईल. काय होईल? बुचू गर्दी, अशी गच्ची गर्दी होईल. बुचू गर्दी म्हटलं हे काय आता वेगळं. सोशल मीडियाच्या आहेत ना सगळ्यात मोठ्या सुपरस्टार आहेत त्या. हो हो. वा वा वा, चांगलाय चांगलाय. असू द्या. असे जे हे फेमस लोक आहेत ना, ते येत राहू द्या दिवाळी पहाटला. काय त्या निमित्ताने माझ्यासारखे छोटे मोठे निवेदक पण जरा फेमस होतील. आणखीन किती वर्ष. दिवाळी आली, गणपती आले, नवरात्री आली की आमिर हडकरला फोन करा सुपाऱ्यांसाठी. मिळत राहू दे, फेमस होत. तुम्ही पण मोठे आहे सर. असं नाही. पण कधी येणार, कधी आहेत त्या? येतील. ह्या आहेत का? हॅलो मोना. नाही, हे त्यांच्या सोबत असतात. अच्छा, हो का? हे असतात त्यांच्या. हे काय? हॅलो, एक्सक्यूज मी, काय करताय तुम्ही? नाही, मॅडमना जर झोप आली तर त्याची व्यवस्था करून ठेवते. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला झोप येणार आहे त्यांना? नाही, मॅडमचं म्हणणं आहे दिवाळी पहाट हे कार्यक्रमाचं नाव असावं, वेळ नसावी. हे धरा. मॅडम आल्या की असं सोडवा. हा. हॅलो, एक्सक्यूज मी, ऐका. तुमची गल्लत होतीये. मी या कार्यक्रमाचा मुख्य निवेदक आहे. उडवा. डोला रे डोला, तन डोला, आग है या बर्फ का गोला, आंखों की मशीन गन करेगी ड्रिल, रोमांस की एक्शन, मोहब्बत का थ्रिल, खुद को बचा लो वरना करेगी किल, डिस्क्याओ 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 डिस्क्याओ, मोना डार्लिंग. मॅडम, मी तुमचं स्वप्न बोलतोय. मॅडम. व्हॉट हॅपन मॅनेजर? मॅडम आता काही सेकंदात आपल्याला फिन्स्टा लाईव्ह जायचंय. मेकअप इज गॉर्जियस मॅडम. यू आर लुकिंग फॅन्टॅस्टिक मॅडम. आता 3 सेकंदात होणार आहे ऍक्शन. 3, 2, 1 ऍक्टिंग मॅडम. Hello, hotties. Hello, naughty. You guys are missing me. You read, I read. Hashtag red stripling. Yeah. Oh my gosh. I'm here to destroy you all. Oh my God. Hello, everyone. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. Boom, boom. Yeah. हॅलो माझा सितडी बॉम्ब. पेटवू काय? बुम बुम बुम. तुम्हाला कसं विसरीन? हॅलो माय स्पायसी वडापाव. मिरची लागली. हॅलो क्युटीज. हॅलो हाय. हॅलो हाय. राजपूत, हा कोण लाल मोर आणलाय तुम्ही? काय कपडे घातलेत?
भारी. दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे ना? या दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे म्हणून फटाका बनवून आली आहे मी. पेटवा आणि फोडा, बुम बुम चिक चिक बुम बुम फाट फाट फाट. मोनाजी 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 तुम्ही माझ्या खूप मोठ्या फॅन आहे. नाही, माझ्याकडे खूप फॅन आहेत तुमचे. तुमचे माझ्याकडे खूप फॅन आहेत. माझ्या फॅन दुरुस्त करा. मी तुमचा फॅन आहे, एवढंच आहे. बरोबर आहे, पण ते आल्यानं मला काही सुधरत नाहीये. ऐक, तुम्ही आल्या ना बोबडी वळली आहे माझी. काय वळली? बोबडी. ऐक मोनाजी तुम्ही आल्या विश्वासात बसत नाही हो. या. मला चिमटा काढा ना. कुठे काढू चिमटा? काय होय काय? आनंदाने मरतो आज मी. अरे काय एवढं काय झालंय? कुठे बोलल्या त्या कुठे? नीट वागा जरा, नीट. हा? काय करताय कळतंय तुम्हाला? काय कार्यक्रम आहे? दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे. सहनिवेदिका म्हणून आल्यात ना त्या? त्यांना कार्यक्रम काय ते सांगा ना. सांगतो सर. ओळख करून देतो मॅडम. हे ते आपले अरे उज्ज्वल सरमळ. उज्ज्वल सरमळकर सर. आणि या मोना डार्लिंग आहेत. हॅलो, हाय. यांच्या बरोबर तुम्हाला निवेदन करायचे आहे मॅडम. नाही एक मिनिट. तुम्ही माझ्यासोबत निवेदन करणार म्हणजे मीच निवेदक असणार, तुम्ही सहनिवेदिका असणार, तुम्ही फक्त असणार. मॅनेजर काय बोलताय? आपण इथे अँकरिंग करायला आलोय ना. अँकरिंग मारणार ना, हे काय करायला सांगतायत? आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नाहीये. हा, एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहे त्यांना सांगा. मॅडम अँकरिंग म्हणजेच निवेदन आणि निवेदन म्हणजेच अँकरिंग. Like that? Okay, shut up, manager. Thank you, ma'am. Oh, I'm so sorry. Hello. Hi, cutie pie. मजा आली. सर सांभाळा. त्यांना सांगा परत असं नाही करायचं. नाही मला मग आवडतं. त्यांना सांगा मला नाही करायचं. त्यांना सांगा परत नाही मला चालणार आहे. What happened, cutie pie? ब्युटी पाय नाव नाहीये माझं. Yeah. उज्ज्वल सरमळकर नाव आहे माझं. I love it. मला तुमचं नाव खूप आवडलंय. किती मजा येते ना बोलायला. तुम्ही बोला. मला चिडवल्यासारखं वाटतंय ते. नाही मजा येते. तुम्ही बोला. अरे एवढा वापरच नाहीये जिभेचा. आतल्या आत ठेवायची. सरमळकर पटकन होतं. कशाला एवढं करायचंय? हॅलो, एक्सक्यूज मी. नका ना करू. काय लाल साप आणलाय तुम्ही राजपूत? चुका बघू नका, फॉलोअर बघा त्यांचे. बरं ठीक आहे, हरकत नाही. ऐका, हॅलो, स्क्रिप्ट वाचलंय तुम्ही? वाचलंय. फाट केलंय. फाट. मॅनेजर टेलिम. फुडून मागून वरून खालून सगळीकडून फाट केलंय मी. स्क्रिप्ट काय केलंय? फाट. मला कळतंय. पाठला फाट म्हणतायत त्या. फॉलोअर बघा. हरकत नाही. तुम्ही वाचलेलं आहे ना? फाट केलंय. फाट. मॅनेजरने दिलं, मी वाचून टाकलं, फाट करून टाकलं. कळलेलं. हे का दिलंय माझ्या हातात? त्यांच्याकडे. हे बघा, तुम्ही आधी तुम्ही जे कलाकार आलेत त्यांना बोलवा पटकन. आपल्याला एक तालीम करावी लागेल की नाही? बोलतो. प्लीज त्यांना बोलवा. अरे वा. अरे सहनिवेदिका म्हणून आल्यात ना त्या, तुम्ही त्यांना झोपायला काय देताय? तुम्ही उठा, एक मिनिट या, इथे आपल्याला तालीम करावी लागणार आहे. काय ना मध्ये मिमिक्री आर्टिस्ट येणार आहे, गॅग्स असणार आहेत काय. हे बघा, जे गायक असतात ना ते पट्टीचे असतात. ते काय दिवसाला 3 दिवाळी पहाट करून घरी जातात. हे जे मध्ये निवेदक असतात किंवा जे मिमिक्री आर्टिस्ट असतात त्यांना ना समन्वय साधावा लागतो. तर पटापटच बोलणं. इकडे या तुम्ही. हे काय करताय? मला फटाफट बोलणार आहे पटापट. आपल्याला तालीम करावी लागणार आहे. आपण स्टेजवर गेलो की तिथे एक पोडियम असणार आहे. पोडियमच्या मागे आपण असं उभे असणार. इथे पोडियम असेल. एक्सक्यूज मी. मोना कोणाच्या मागे उभी राहत नाही प्लीज. मला कोणाच्या मागे उभं राहायचं नाहीये. मी कॉस्ट्युम घालून आली आहे, तो मला दाखवायचा आहे, कळलं ना? मी कशाला झाकू स्वतःला? जे झाकायला पाहिजे ते उघडं ठेवलंय तुम्ही. जे थोडं झाकायचंय ते झाका. एक्सक्यूज मी, तुम्हाला झाकायचं ना, तुम्ही झाका. काय कॉस्ट्युम घालून आली आहेत? हे घालून आले आहेत आज इव्हेंटला. हसा. 5000. अरे हेच दिवाळीत असेच कपडे घालतात. मग तुम्ही स्वतःला झाका, मी नाही झाकणार. मी असं सेंटर मध्ये उभं राहणार आहे आणि मोना बोलणार आहे. बोला पण जे ठरलंय ते बोला, है ना? असं फाट आहे. या बोला. बर. नमस्कार. दिवाळी पहाट 2025 मध्ये मी उज्ज्वल सरमळकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. अरे बापरे, ही कुठं राहिली? मी हिकडा विंगेमध्ये. अगं तिकडं काय करते?
वरती, मी स्टेजवर आहे. मी इकडे आहे ना, पण विंगीमध्ये तुम्हाला बोलावलंच नाही. अगं पण मी इथं एकटं काय करू? तू येणार आहेस की नाही येणार आहेस? अगं पण तुम्हाला बोलावलंच नाही तर मी कशाला येऊ? तर दोघांचं एकटीने कर. वाच ना, नुसतं फाट करून आलेली आहेस ते एकदा वाच ना. अरे तीच वाचलं, मॅनेजरने दिलं, मी फाट केलं. अरे पण सगळं फाट केलंस. अगं पण तेच होतं ना. ते लागोपाठ नव्हतं करायचं. आधी त्याची वाक्य असणार, मग तिची. काय लिहिलंय तिथे? वाच ना. इथे निवेदक आहे, इथे निवेदिका आहे. कोणी लिहिलंय? कोणी लिहिलंय? मी लिहिलंय. वाह्यात आहे. 1 नंबरचं वाह्यात लिहिलंय. वाह्यात नाही लिहिलंय, ते जे आहे ते आधी वाचायला शिक. एक मिनिट, कोण लिहतं असं? तुम्ही तुमचं लिहा, माझं लिहा. म्हणजे मी माझं बोलून घरी जाईन, पॅकअप होईल ना माझं. मग तुम्ही तुमची वाक्य मारत बसा ना. अरे वाक्य मारत बसा. काय करायला आलोय? वाक्य मारत बसा म्हणजे तुम्हाला कळतंय? अरे बाबा असं नसतं. एकट्याचं लिहायचं म्हणजे ते भाषण झालं. दोघांचं असतं ते संभाषण असतं. हे अरे बाबा हे संवाद आहेत आपले. संवाद काय आहे? संवाद आहे मॅडम, संवाद म्हणजे डायलॉग. हो, शट अप मॅनेजर. थँक्यू मॅडम. कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुमचंच ऐक, तुम्ही आहे. हा मीच. बोला फटकन बोला. नमस्कार, मी उज्ज्वल सरमळकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो दिवाळी पहाट 2025 मध्ये. सजली दिवाळी आनंदाने, गंध दरवळे सौंदर्याने, लुकलुकती पणत्या अंगणात, सुख समृद्धी नांदो तुमच्या जीवनात. आज या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानिमित्त मी उज्ज्वल सरमळकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. नाही आहे इकडे. हे असं लिहिलेलं नाही आहे का इकडे? नाही माझं काय, पण हे लिहिलेलं ना, तुम्ही चुकीची स्क्रिप्ट आणली आहे मॅनेजर. नाही तुम्हाला मला तोंडावर पाडायचंय मॅनेजर. नाही. नॉनसेन्स, तुम्ही असं कसं काय करू शकता? अरे बाबा नाही ना, ते वेगळं आहे. म्हणजे स्क्रिप्ट वेगळं नाहीये. जे आहे तुमचं फक्त निवेदिकेचं वाक्य वाचा ना. मी आता थोडंसं इम्प्रोवाइज केलेलं आहे. म्हणजे अरे इम्प्रोवाइज केलेलं आहे म्हणजे बाबा हे बघा काय आहे ना, पहाटेचा कार्यक्रम आहे, दिवाळी पहाट आहे. आता 4 वाजत आलेले आहेत. लोक ना काही जण झोपेत असतात, तर त्यांना जरा आपल्याला चार्ज करावं लागतं. त्यासाठी मी हे करतो थोडंसं इम्प्रोवाइज. ओ चार्ज करायचंय, मग मला सांगा, मी एक्सपर्ट आहे. मला जाम भारी येतं चार्ज करता. मला खूप आवडतं. पण मॅनेजर म्युझिक आपण चार्ज करू. ए मेरे दाया हात का खेळ आहे माहिती आहे काय आहे? चार्ज करायचं बोलले ना तुम्ही. मला खूप चांगलं चार्ज करता येतं. हॅशटॅग आय एम युनिव्हर्सल चार्जर. अरे चार्ज करायचं म्हणजे हे असलं काहीतरी नाही करायचंय. तुम्ही बोलले ना चार्ज करायचंय. अरे चार्ज अरे आपला कार्यक्रम कसला? दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे ना. संस्कृती दाखवायची आहे का संस्कृती बाहेर काढायची आपल्याला आपल्या देशातनं? नाही की नाही? कळत काय? काय रे तुझं काय? मी जातो. मिमिक्री आर्टिस्ट. माझं पण काय ऍक्च्युली ना वड्याचं तेल वांग्यावर निघालं. आय एम सो सॉरी. काय आणलंय राजपूत तुम्ही हे? फॉलोवर बघा सर. तुम्ही बघा फॉलोवर काय करतायत कळते का त्यांचं त्यांना? आय एम सो सॉरी. नाही हरकत नाही. मी निवेदक असणार आहेत. आणि झोपली पर उठव ना हा लाल बादशाह. का झोपताय त्यासारख्या? मॅडम नाही स्वप्न. मॅडम ते उठा. तुम्ही चिडू नका ना सुजल सर. उज्ज्वल नाव आहे माझं. जरी चुकलात ना तर सॉरी माय बॅड. आय एम सो सॉरी. हे बघा हे आता आलेले आहेत. आता हे कोण आहेत? कुल्ले छान दिसतायत. थँक्यू. तुम्ही कोण आहे? हा मी सांगतो. मी मिमिक्री आर्टिस्ट आहे. मी नटांचे आवाज काढतो. का? त्यांना नाही येत त्यांचे आवाज काढता? नटांचे आवाज काढतो म्हणजे नटांसाठी बोलत नाहीत ते. नट का आणलं असेल हिला? का आणलं असेल मला? हे काय करतात मला कळलं. सांगतो मी तुम्हाला. हे मिमिक्री आर्टिस्ट आहेत. त्यांचेच आता आपल्याला अनाऊन्स करायचं नाही की ते येणार आहेत. तर ते आपण कसं करणार? आपण त्यांना सांगायचं की नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आता या पहिल्या पुष्पानंतर दुसरं पुष्प सादर करण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत मिमिक्री आर्टिस्ट मंदार उर्फ मँडी. सो नमस्कार, हाय, हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्ही सगळे आता बघू शकता की माझ्या आजूबाजूला कोणी नाहीये, पण काही क्षणात माझ्या आजूबाजूला खूप गर्दी होणार आहे. तर मित्रांनो पुढे ना मस्त गंमत आहे. दाखवा मग. तर काय ना, काजोल जी हिरोईन आहे तिच्या घरी ना दिवाळी पहाट आहे. होय होय. दिवाळी पहाटला दिवाळी फराळासाठी सगळे सेलिब्रिटी जमलेले आहेत. त्यातला एक सेलिब्रिटी पुढे येतो आणि तो म्हणतो, माझ्या घरी तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मला खूप बरं वाटलंय. दिन दिन दिवाळी आहे, काही मशी आहे. आली रे आली, आता दिवाळी आली. Oh my
अभी गँग वँग देखी है Oh my God. ओळखा मी कोण आहे कुणाचा आवाज आहे मला माहिती कोणाचा आवाज आहे मध्ये स्वप्नील जोशी स्वप्नील जोशी ललित प्रभाकर हा ललित प्रभाकरचा आवाज आहे हा आहे ठीक आहे नाही, त्यांना सांगावं हा ललित प्रभाकर असं कधी बोलायला लागले अजय देवगण त्यांचा आवाज येतो अजय देवगणचा आहे मग ठीक आहे हरकत नाही मी पुढे प्रयत्न करतो सॉरी हा यांच्यासाठी हा नाही हरकत नाही तर पुढे अजून एक सेलिब्रिटी येतो त्याला फटाके फोडायचे असतात तर तो म्हणतो अच्छा का बॅचमॅन आएगा या फटाका माय फोडेगा बाप का दादा का बाय का सबका फटाका पडेगा रे तेरा फैजल फगुन्या फगुन्या पहचान मैं कौन है फगुन्या पहचान मी ओळखलं स्वप्नील जोशी नाही रे ललित प्रभाकर स्वप्नील जोशी आणि ललित प्रभाकर यांच्याबरोबर तुमची काय प्रेमाची गोष्ट आहे मला कळत नाही सारखं तिकडेच काय नाही मी त्यांचा आवाज ऐकलाय अरे कुठले ऐकताय तुम्ही हे आवाज सांग तर हा जरा कोणाचा नवाजुद्दीन सिद्दीकी साहेबांचा आवाज आहे ना हा नाही वाटला ठीक आहे Sorry, नाही आला सेम होता मी आहे ना आता जरा शेवटचा प्रयत्न करतो नाहीतर मग नाही सॉरी शेवटचा प्रयत्न करतो तर हे सगळं चालू असताना फटाके फोडायला अजून एक माणूस येतो वाव. मजा है बाबा फटाके फोड़ने में दिवाली में ना कैसा फटाका फूटता है मालूम है क्या बूम 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 अरे ये क्या है ये तो चुरचुरी है सकरा है नागोई है ये क्या है फुल बाजार आता अभी पहचान में कौन है पहचान मी ओळखलंय स्वप्नील जोशी ये जोशी ना है ललित प्रभाकरचा असा आवाज आहे मेंटल ललित प्रभाकरचा असा आवाज आहे मला माहिती कोणाचा आहे संजय छाबरिया संजय छाबरिया बोलतात यांचा आवाज कुणी ऐकलाय संजय छाबरिया बात करते हैं किसने सुना है उनका आवाज साहेब आज मला तुम्हाला बोलावं असं वाटतंय लाचार एक विनोद एक्सप्लेन करायला भाषा बदलाल लाचार ए गप्प बसा मला लाचन म्हणताय हे काय आणलं हे कोण आणली तुम्ही मला कळत नाही राजपूत मॅनेजर एक मिनिट तुम्हाला नाही येत आहे आवाज काढता नाही येत चल मला नाही येत आवाज काढते मारेन तुझ्या आईला इकडे चिंचपोकी गळते ती बघ नाही येत आवाज काढते माझं काय नाही माझं काही कर्तृत्व नाही आणि भाईंनी मला स्वतः कौतुक केलं होतं फोन करून समोर भेटले तेव्हा पण ही काय एक मिनिट एक्सक्यूज मी मोना डार्लिंग आवाज चढवायचा नाही कळलं ना एवढं जर आवाज काढता येत असेल ना टेंडव्याचा आवाज काढचाल कसला टेंडवा तेंदुवा तुझ्या काय फरमाईशी पूर्ण करायला आलाय तो तेंदुव्याचा आवाज काढ आणि कशाला ओरडतोय मॅनेजर खूप बोलतायत मला मॅनेजर खूप जोरजोरात बोलतायत एक्सक्यूज मी नीट बोला माझ्याशी कळकट मळकट सर तुझी आई कळकट तुझा बाप मळकट मॅनेजर कळकट मळकट नाव आहे का माझा उज्ज्वल सरमळकर नाव आहे माझा हो सर जाऊ द्या ना फॉलोवर बघा फॉलोवरचं मला नका सांगो दिवाळीची लाल काळी वायर घेऊन आली आहे डोक्यात कशासाठी आली ती निवेदन माहितीये तिला काय असतं एक आर्थिंग एक फेस जोडा शॉक लागून मरू द्या तिला इथलं इथे काय बोलतो म्हणजे कळलं पाहिजे तुम्हाला निवेदनासाठी सहनिवेदिका म्हणून आणलेली आहे तिला जिला निवेदन माहितच नाही निवेदनाचा न माहितीये का माहितीये कशाला पाचताय मला हे शांत व्हा तुम्ही शांत व्हा बसा ना. मी समजवतो मॅडम बसा. मॅडम शट अप मॅनेजर थँक्यू मॅडम पण तुम्ही निवेदक आहात मॅडम निवेदक हा कार्यक्रमाचा सांधा असतो प्रेक्षक आणि कलाकार यांच्यामधला दुवा असतो निवेदक मॅडम आता आपण निवेदनाचा जर शोध घ्यायचा प्रयत्न केला तर थेट आपण म्हणजे भरत मुनींचा काळ म्हणा पाणिनींचा काळ पतंजलींचा काळ आपला अभिनव गुप्त यांचा काळापासून जर आपण शोध घेत आलो तर आपला त्यांचा आढावा जर आपण घेतला तर आपल्या लक्षात येतं की संस्कृत नाट्यशास्त्रात मॅडम संस्कृत नाट्यशास्त्रात सूत्रधार ही संकल्पना उदयास आली
म्हणजे कालिदासांच्या अभिज्ञान शाकुंतलम ह्या नाटकात सूत्रधार हे पात्र होतं. वा वा. हा मॅडम. आणि आत्ताचं म्हणाल तर भारुड म्हणा, कीर्तन म्हणा, तमाशा म्हणा, हा दशावतार म्हणा, यात सूत्रधाराचं महत्वाचं पात्र असतं मॅडम. सूत्रधार हा त्या कार्यक्रमाचा सोल मानला जातो. सोल. एक्झॅक्टली. आय एम सो सॉरी. एक्सक्यूज मी. मला हां तुम्हाला हे इतकी विस्तृत आणि तपशीलवार माहिती तुम्हाला कशी काय? नाही, मी ह्या शास्त्रात PhD मिळवलेली आहे. हां, म्हणजे भारतातील लोककला आणि सांस्कृतिक पैलू तसेच मौखिक परंपरेतील संप्रदाय किंवा सौंदर्य स्थळे आणि लोकसमूहांच्या कलाविष्कारांचा सांगोपांग अभ्यास यावर माझा प्रबंध तयार आहे. म्हणजे तो छापूनही झालेला आहे, ज्याचं नाव आहे लोकलला के लाका लाका लिली लाका लेका ललाका, अर्थात मुझे कुछ कहना है. लोकलला के लाका लाका लिली लाका लेका ललाका. हा तर तो ते नाट्य अभ्यासक ओंकारनाथ भांबावडेकर यांचा ग्रंथ आहे. हां, तो मीच आहे. तुम्ही आहात ओंकारनाथ भांबावडेकर? सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. मी आतापर्यंत तुम्ही लिहिलेले सगळे प्रबंध वाचलेले आहेत, सगळी पुस्तकं वाचलेली आहेत. सर मला एक प्रश्न पडलाय सर. वटवृक्षासारख्या विस्तीर्ण आणि विशाल बाहुपाशात ब्रह्मांडा इतका ज्ञानसागर कवेत घेण्याची क्षमता असताना शेवाळलेल्या गुळगुळीत कातळावर कुला आपटायची सवय का लागली आहे तुम्हाला? पैसे असे किती मिळतात? 75 लाख रुपये इन बेअरर बॉन्ड्स. वर्षाला? आठवड्याला. एवढे मिळून सुद्धा तुम्ही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला आलेला आहात? सवय आहे. रॉकेट पाहणार? फटाके फुटले. कशाला मारताय त्यांना? नका ना सर. मी येडाय म्हणून मारत होतो. आता रॉकेट फोडले, आता रशी बॉम्ब फोडणार. जबरदस्त परफॉर्मन्स. मला हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम नक्की बघायचा आहे. रिहर्सल ही होती तर कार्यक्रम काय असेल. वा 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 वा, बहारदार परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. अप्रतिम, फारच मजा आली. पीपी तू बरेच दिवाळी पहाट केलेस तरी किंवा पाहिलेस तरी, कारण तो एक निवेदकाचा आवाज जो लावलास तो फार बहारदार होता. मजा आली त्यामुळे. शिवा मस्त दिसतेस आणि नेहमीप्रमाणे कडक परफॉर्म. थँक्यू. राऊत खतरनाक, मजा आली नेहमीप्रमाणे. श्याम्या मस्त. मंदार मस्त होता अटेम्प्ट. मला तिन्ही आवाज ललितचेच वाटले. आणि छाबऱ्या सरांबद्दल काय बोलायचं? त्यांचा आवाज त्यांच्या चित्रपटातनं दिसत असतो. वा. अजून मी काही बोललो तर तुम्ही मला म्हणाल लाचार. त्यापेक्षा आत्ताच थांबतो. मजा आली.